नमस्कार. आज आपण एका हायकूची समीक्षा पाहू. हा हायकू आहे संजय चौधरी यांचा. पापण्या ओल्या. पापण्या ओल्या आताच आठवणी येऊन गेल्या. संजय चौधरी. पापण्या ओल्या कुणाच्या, आठवणी येऊन गेल्या कुणाला. हायकूकार स्वतःचे मनोगत व्यक्त करताना दिसतात. हे हायकूच्या मूलभूत नियमात न बसणारे आहे. क्षण 5-7-5 3 ओळी यमक आहे म्हणजे हायकू जमला असे मुळीच नाही. मला तर सरळ विधान आहे असे वाटते. यात नाविन्यपूर्णता नाही असे डॉक्टर गंगाधर मेश्राम या हायकूविषयी म्हणतात. काशीनाथ भारंबे निर्मोही यांच्या मते कोणतीही कविता असो की गझल वा हायकू, शेदोका तांका असो, सर्व भावभावनांचा खेळ आहे. पापण्या ओलावण्याची क्रिया ही दुःखाश्रूची तशीच सुखाश्रूचीही असू शकते. काहींच्या मते ही योजना काल्पनिक आहे म्हणून हायकू म्हणणं योग्य होणार नाही आणि म्हणूनच मी सुरुवातीलाच हायकू व कवितेसंदर्भात सांगितलं आहे ते लक्षात घेणं आवश्यक आहे. आठवणी येऊन गेल्या हे वरकरणी स्पष्टोक्ती वाटत असली तरी त्याची साखळी पुढल्या ओळींशी संलग्नित आहे म्हणून ही रचना हायकू आहे असंच म्हणावं लागेल. आपले मत देताना शशी त्रिभुवन म्हणतात, पापण्या ओल्या आताच आठवणी येऊन गेल्या हा 5+12 हायकू बंधात लिहिलेला हायकू बऱ्याच शक्यता गृहीत धरून वाचकांना काही सूचित करू पाहतो आहे, विचार करण्यास भाग पाडतो आहे. पापण्या ओल्या कशाने, तर त्याची अनेकानेक कारणे गुलदस्त्यात. पुढे जरी आठवणी म्हटल्या तरीही त्या नेमक्या कुणाच्या, प्रिय व्यक्तीच्या की ठिकाणाच्या की बालपणी वगैरे घडलेल्या प्रसंगाच्या या बाबत संदिग्धता आणि वाचकांना कल्पना लढवायला पुरेपूर वाव देणारी शब्दमांडणी. बिंब आहेत, क्षण आहे, तो पुढील कलाटणीने नकळतपणे क्षीण झालेला दिसतो. पण एकंदरीतच हा हायकू स्मरणरंजनाच्या पातळीवरच झुलत ठेवतो. देवभाऊ उबाळे स्पष्टीकरण देतात की पापण्या ओल्या हे दृश्य दिसत आहे, परंतु पापण्या का ओल्या? कारण की आताच आठवणी येऊन गेल्या म्हणून पापण्या ओल्या. आताच आठवणी येऊन गेल्या हे कारण सांगितल्यासारखे वाटते. हायकूत अशी योजना नसावी. हायकू नियम क्रमांक 5 नुसार 2 बिंब हे अर्थात वर्तमान म्हणजे सद्यस्थितीतले असतात. या दोन्ही बिंबांची तुलनात्मक तसेच प्रश्न आणि उत्तर, कारण आणि फळ अशी योजना नसावी. या नियमात हा हायकू बसत नाही. श्रीधर कुलकर्णी यांच्या मते जुन्या आठवणीमुळे पापण्या ओल्या झाल्या एवढंच, बाकी या हायकूत काही दम नाही. हायकू तंत्रात मात्र व्यवस्थित बसवला आहे. एक सरळ विधान आहे ते फक्त हायकू रचनेत बसवलं आहे असे सहजपणे समजतो. विशेष असे काही सुचवायचे नाही, सांगायचे नाही. डोळ्यातून पाणी येईल अशा आठवणी आहेत त्या कुणाच्या विरहासाठी असतील वा वियोगासाठी असतील ते हायकू वाचणाऱ्यांना कळत नाही. ते रचनाकाराचं वैयक्तिक दुःख आहे म्हणून काही कलाटणी नाही. हा हायकू वाचून कुणाला कसलाही अनपेक्षित धक्का बसत नाही, काही वेगळं जाणवत नाही. एक फसलेला हायकू वाचून हायकू या काव्यप्रकाराच्या आकर्षणातून हा हायकू निर्माण केला आहे असे माझे मत आहे.
सदरील हायकूवरील 5 हायकूकारांची मते दिली आहेत ती बहुतांशी योग्य आहेत. हा हायकू लक्षपूर्वक वाचला तर हायकू नियमाप्रमाणे 2 भागात आहे हे निश्चितपणे जाणवते. पापण्या ओल्या हे स्वतंत्र बिंब असून वास्तव आहे, असे वास्तव की ते आपल्या डोळे या इंद्रियाने स्पष्ट जाणवते. या ओळीचा अर्थ समजण्यासाठी खालील 2 ओळींचा आधार घ्यावा लागत नाही. याप्रमाणेच खालील 2 ओळी देखील म्हणजे दुसरा भाग समजण्यासाठी पहिल्या ओळीची गरज नाही. आताच आठवणी येऊन गेल्या हे सहजपणे आपणाला कळते. हा हायकू सुंदर काव्य असून हृदयाला हात घालतो. तथापि हायकू म्हणून या हायकूकडे पाहताना बरेच प्रश्नचिन्ह निर्माण होतात. आठवणी येतात, पण पापण्या ओल्या व्हायला एकच आठवण पुरेशी असते. एक आठवण संपली की दुसरी येते. एकाच वेळी अनेक आठवणी येऊ शकत नाहीत. दुसरे असे की हायकूतील पहिला भाग वास्तव असला तरी दुसरा भाग काल्पनिक आहे. पापण्या नेमक्या कशाने ओलावल्या याचे कारण निव्वळ काल्पनिक आहे. आठवण कोणत्याही पंचेंद्रियाने जाणवत नाही. यामुळे हा हायकू वास्तव चित्रण करणारा नाही हे स्पष्टपणे कळून येते. या हायकूत आशयाची विविधता आहे. वाचक पापण्या नेमक्या कोणत्या आठवणीने ओलावल्या हे शोधायचा प्रयत्न करतीलही. त्यांच्या तोंडून आह निघेलही. हे लेखन इतके चांगले असूनही हायकू म्हणून स्वीकारता येत नाही. यात संवेदना आहे, पण वास्तव नाही. हायकू आणि कवितेत केवळ वर्णांचा नाही, तर हाही एक फरक आहे. हायकूत भावना हवी, पण ती कल्पनेच्या आहारी जाऊन उपयोग नाही. ऐवजी आठवण करूनही या हायकूला हायकूरूप येऊ शकत नाही. कारण या हायकूचा मुख्य आधार आठवण हाच आहे. काटा टोचला किंवा शत्रू अथवा मित्र बोलला म्हणून पापण्या ओल्या झाल्या म्हटले की संवेदनशीलतेला हानी पोहोचेल. पहिल्या ओळीत क्षण आहे, सद्यस्थिती आहे, म्हणून दुसऱ्या भागात वापरलेला आताच शब्द तसा निरुपयोगी ठरावा. हायकूकाराने आताच जरी म्हटले असले तरी हा घडून गेलेला क्षण सांगितला आहे हे आठवणी येऊन गेल्या यावरून स्पष्ट होते. कुणीही विचारावे पापण्या का ओल्या झाल्या, तर हे उत्तर आहे. यावरून हेही कळते की काही वेळापूर्वी पापण्या ओल्या झाल्या आहेत. दुसऱ्या भागामुळे पहिला भाग देखील भूतकाळात गेला आहे. म्हणजेच हायकूत अपेक्षित असलेला आताचा क्षण या लेखनात उतरलेला नाही. कधीकधी इतके चांगले लेखन हायकू म्हणून फसले की अतिशय वाईट वाटते. खरे तर याला हायकू म्हणून कोणतेही संपादक सहज स्वीकारतील. तरीही हायकू नियमांच्या कसोटीवर हा हायकू पूर्णपणे उतरला आहे असे म्हणता येत नाही. या ओळी खूपच हृदयस्पर्शी असून हायकूकाराच्या काव्यप्रतिभेचे दर्शन घडवतात. हे लेखन अन्य कवितेत अथवा 7-7च्या 2 ओळी जोडून तांका काव्य प्रकारात वापरले तर ठीक राहील. नमस्कार. पुढील भागात नवीन हायकूची समीक्षा करूया.